बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यातील चौसा नगर पंचायतीमधील मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। एका तरुणानं 18 वर्षीय तरुणीचं लग्न होत असताना चालू विधीमध्येच लग्नाच्या भर मंडपात जाऊन दिवसाढवळ्या आपल्याकडे असलेल्या बंदुकीनं तरुणीला गोळी घातली। पण असं काय घडलं होतं की या तरुणानं एवढं टोकाचं पाऊल उचलावं? संपूर्ण घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील चौसा नगर पंचायत इथे एका छोट्या गावात 25 फेब्रुवारीला आरती कुमारी हिचं लग्न होतं। लग्नाची पूर्ण तयारी झाली होती। घर, मंडप, स्टेज सगळं काही अगदी सुंदर सजलेलं होतं। 18 वर्षीय आरती कुमारीच्या लग्नाची सगळीकडे लगबग सुरू होती। लग्नाची वरात ही उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून आलेली होती। मंडपामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। लग्न समारंभ सुरू झाला। नातेवाईक, मित्रमंडळी असे बरेच जण स्टेजवर जमले। आरती आणि नवरदेव अगदी थाटामाटात उभे होते। हार घालण्याचा विधी सुरू झाला। कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग सुरू होतं। सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवत होते। असं एकंदरीत मंडपाचं चित्र होतं। पण नवरदेव नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार तेवढ्यात एक मोठा आवाज आला। आवाज ऐकून सर्वच जण घाबरले। पळापळ सुरू झाली। तर तो आवाज होता बंदुकीच्या गोळीचा। आणि गोळी लागली ती थेट जिचं लग्न होतं त्या आरतीला। आणि ती गोळी झाडली होती आरतीच्या शेजारीच राहणारा दीनबंधू मल्ला या तरुणानं। दीनबंधू मल्ला हा लग्न सुरू असताना आपला चेहरा झाकून अचानक स्टेजवर चढला। सर्व वऱ्हाडी मंडळी आपापल्या गोंधळात होते आणि कोणाला काही न कळू देता गर्दीतून मार्ग काढत दीनबंधू मल्ला यानं स्टेज जवळ पोहोचत सर्वांच्या नजरा चुकवत आपल्याकडे असलेली बंदूक बाहेर काढली आणि थेट नववधूच्या वेशात असलेल्या आरतीवर गोळी झाडली। गोळी लागताच आरती स्टेजवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली। हे भयानक दृश्य पाहून लग्नातील वऱ्हाड्यांची एकच तारांबळ उडाली आणि त्यांच्यात भीतीचं वातावरण तयार झालं। गोळी लागल्यानंतर आरतीला नातेवाईकांनी लगेचच सदर रुग्णालयात नेलं। पण तिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिची नाजूक अवस्था पाहून तिला वाराणसीच्या ट्रॉमा सेंटर येथे हलवण्याचा सल्ला दिला। कारण गोळी लागल्यानंतर आरतीचे खूप मोठ्या प्रमाणात रक्त वाया गेलं होतं। तर सध्या आरतीची प्रकृती ही चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। ती मृत्यूशी झुंज देतीये। पण प्रश्न असा आहे की दीनबंधू मल्ला यानं आरतीला संपवण्याचा प्रयत्न का केला? तर आरतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दीनबंधू हा तरुण आरतीवर एकतर्फी प्रेम करत होता। आरतीचं लग्न माझ्याशीच व्हावं, इतर कुणाशी होऊ नये अशी त्याची इच्छा होती। त्याने यापूर्वीही या लग्नाला विरोध केला होता आणि धमकी सुद्धा दिली होती। त्या धमकीत त्यानं म्हटलं होतं की जर ती माझी झाली नाही तर मी तिला कुणाचीच होऊ देणार नाही। हे वाक्य म्हणजे फक्त डायलॉग नव्हता, तर दीनबंधू मल्लाने ते यावेळी खरंच केलं होतं। आधी त्यानं आरतीच्या कुटुंबियांना आरतीचं माझ्यासोबत लग्न लावून द्या अशी मागणी देखील केली होती। परंतु तेव्हा आरतीच्या कुटुंबियांनी त्याचं ऐकलं नाही। तर त्याने बदला घेण्यासाठी लग्नाच्या दिवशीच हा भयानक कट रचला होता, असं आरतीचे नातेवाईक सांगतात। मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला। तर संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर अप्पर पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की हे प्रकरण स्पष्टपणे एकतर्फी प्रेम प्रकरण आणि मानसिक विकृतीशी संबंधित आहे। पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत। तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।